ज्या तारखेला हा विमानाचा अपघात झाला त्यावेळेला आपला सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यावर एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। अजूनही आपला सर्वांचा विश्वास बसत नाही की दादा आज आपल्यात नाहीत। दादाने 40-45 वर्षामध्ये या महाराष्ट्रासाठी केलेलं काम, आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दिलेली उभारी आणि राज्यभर आपला एक व्यक्तिमत्वाचा एक ठसा दादाने आपल्या कामातून उमटवलेला होता। विकास कामावर प्रचंड प्रेम असणारा, कार्यकर्त्यांची जाण असलेला आणि प्रत्येक भागातील प्रत्येक गावातील नस माहिती असलेला एक अजात शत्रू आज आपल्यातून गेलेला आहे। कधीही आपल्याला असं वाटलं नव्हतं की हा प्रसंग आपल्या सर्वांच्यावर येईल आणि आज आपण सुनेत्रा वहिनींचा बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमधून आपण उमेदवारी अर्ज भरतोय। दत्तामामा भरणेंनी ज्या पद्धतीने विनंती केली, मी विनंती करेन की अजितदादांच्या नंतर अजितदादांनी या विधानसभासाठी केलेलं काम, त्यांनी या शहरावर आणि या मतदारसंघावर केलेलं प्रेम आणि राज्यभरासाठी त्यांचं असलेली छाप ही सगळी पाहता ज्यांनी ज्यांनी आपले उमेदवारी अर्ज भरलेले असतील त्यांना हात जोडून आमची विनंती आहे की त्यांनी आपले उमेदवारी अर्ज परत घ्यावेत आणि ही निवडणूक ही बिनविरोध करावी अशी तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत आम्ही त्यांना विनंती करतो। मी सुनेत्रा वहिनींचा मनपूर्वक आभार आहे की आपल्या कुटुंबावर आलेलं दुःखाचं डोंगर बाजूला सरून त्या आमच्यासाठी पुढे झाल्या। राज्याच्या उपमुख्यपदाची शपथ त्यांनी घेतली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्ष त्या झाल्या आणि आता सर्वांचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे। भावी काळात अशाच प्रकारचं सर्वांचं संगोपन त्या करतील। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ ठेवणं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवणं आणि राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक करणं हे सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण करूया आणि तमाम सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही त्यांच्या मागे ठामपणाने उभं राहू आणि हाडाची काढ रक्ताचं पाणी हा पक्ष वाढवण्यासाठी करू असं अभिवचन मी दादांच्या या स्मृती दिनाच्या निमित्ताने व्यक्त करतो। आणि तमाम बारामतीकरांना ज्यावेळा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज परत घेतले जातील त्यानंतर दुर्दैवाने जर काय प्रसंग आलाच तर मग आपण असं भाषण करू की मला वाटतंय देशामधलं रेकॉर्ड ब्रेक निवडणुकीचा निकाल लागेल असं काम करून दाखवू। पुन्हा एकदा दादांना मी मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपली सर्वांची रजा घेतो। जय जय महाराष्ट्र।